दळवी बुलेटिनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीला महायुतीमध्ये सुरू असलेल्या धुसफुशीच्या संदर्भातली ही मोठी बातमी। नाशिक आणि रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा अद्यापही सुटलेला नाहीये आणि अशामध्येच आता शिंदेंच्या आमदारांच्या शिवायच रायगड जिल्हा वार्षिक नियोजनासाठीची बैठक पार पडल्याची माहिती मिळते। रायगडचे जिल्हाधिकारी ऑनलाईन पद्धतीने या बैठकीसाठी उपस्थित राहिल्याचं कळतंय। दरम्यान भरत गोगावले रायगडवरती तर महेंद्र थोरवे आणि महेंद्र दळवी हे शिंदेंचे आमदार रायगडमध्ये असल्याची माहिती मिळतेय। त्यामुळे शिंदेंच्या आमदारांच्या शिवायच रायगड जिल्हा वार्षिक नियोजनाची बैठक पार पडली। राजकीय वर्तुळामध्ये शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या नाराजीची चर्चा सुरू आहे। आणि याविषयी बोलण्यासाठी आपल्यासोबत आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले आहेत आणि आपल्यासोबत महेंद्र दळवी हे सुद्धा फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। निलेश, महेंद्रजी, आज जिल्हा वार्षिक नियोजनाची अजित पवारांच्या उपस्थितीमध्ये बैठक पार पडली। आमदार आदिती तटकरे या बैठकीसाठी उपस्थित होत्या। आपल्याला या बैठकीचं निमंत्रण नव्हतं का? कारण मागच्या 4-5 दिवसांपासून वेगवेगळ्या विभागांच्या बैठका सुरू आहेत जिल्हा वार्षिक नियोजनाच्या आणि अनेक आमदार जे आहेत त्या जिल्ह्याचे त्या पालकमंत्र्यांसोबत उपस्थित असल्याचं पाहायला मिळत आहे। आता जरी रायगडला पालकमंत्रीपद नसलं तरी आजच्या या बैठकीचं आपल्याला निमंत्रण होतं का आमदार म्हणून? आता मी आत्ताच या संदर्भातली माहिती घेतली। जिल्हा नियोजन समितीचे जे अधिकारी आहेत डीपीओ त्यांच्यावर मी चर्चा केल्यानंतर मला असं कळलं की आता मुख्यमंत्री म्हणजे अजितदादाच्या दालनामध्ये आदिती तटकरे त्या उपस्थित होत्या आणि अधिकारी उपस्थित होते। त्याच्यामध्ये या संदर्भात चर्चा झाली, पण अजून कुठेही आम्हाला पूर्ण कल्पना नाही आहे। आता बरेचसे गावी आहेत, महेंद्र गावी आहेत, मी इकडे गावी आहे। याचं कुठेही निमंत्रण आम्हाला नव्हतं। खरं म्हणजे पालकमंत्र्यांना स्थगित दिल्यानंतर या संदर्भातली चर्चा होणं काळजी गरज होती, पण तशी न होताना मला वाटतं वित्त विभागाने दादांच्या उपस्थितीमध्ये आजची आढावा बैठक घेतली असं आम्हाला कळालं, पण वस्तूची मला निश्चित माहिती नाही आहे। मी माहिती घेऊन आपल्याला नक्की या संदर्भात कळवेन। खात्याच्या वतीने जी माहिती देण्यात येते त्यानुसार प्रत्येक आमदारांना त्या जिल्हा नियोजनासाठीचं जे बैठकीचं जे निमंत्रण आहे ते देण्यात येतं। ज्यांना शक्य नाहीये त्यांना ऑनलाईन उपस्थित राहण्यासंदर्भामध्ये लिंक देखील देण्यात येते। आज कलेक्टर देखील आजच्या बैठकीला उपस्थित होते, आदिती तटकरे होत्या। ज्या पद्धतीनं आता रायगडची मीटिंग संपली त्यानंतर आता मुंबईची मीटिंग सुरू आहे, स्वतः एकनाथ शिंदेजी देखील या ठिकाणी उपस्थित असल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। महेंद्रजी, खरं म्हणजे नियोजन समितीचे आम्ही आमदार सदस्य असतो। जर आजची मीटिंग अधिकृत होती तर आम्हाला त्यांनी निमंत्रण द्यायला पाहिजे, तर तसं काही न होताना फक्त पालकमंत्री जी आम्हाला स्थगित दिली आदिती तटकरे त्या उपस्थित होत्या दादाच्या दालनामध्ये आणि शासकीय अधिकारी होते। तर ते आश्चर्य निश्चित आहे, कारण आपल्याला रायगडला आणि नाशिकला स्थगित असल्याने तर म्हणजे आम्हाला जर आजची जी आढावा बैठक असेल तर आमदारांना त्या ठिकाणी बोलणं काळाची गरज होती, पण मला माहित नाही या संदर्भात कलेक्टर ऑनलाईन होते। आता जिल्हाधिकाऱ्यांना मी विचारणार, डिप्लोला मी आता विचारलं आणि मी वरिष्ठ स्तरावरती आमचे जे नेते आहेत, आता मी मुख्यमंत्री शिंदे साहेब यांच्याही सल्ल्यानुसार निश्चित करा बाबा या पद्धतीने जर असं बैठक होत असेल आणि आम्हाला विचार गेला नसेल की मोना आम्हाला पालकमंत्री बाबतीमध्ये दूर ठेवलं गेलेलं आहे, हा सगळा वाद दिला असताना असा काही निर्णय घेणं योग्य नाही असं आमचं मत निश्चित आहे। आपल्या इतर 2 सहकाऱ्यांशी आपलं बोलणं झालं का? भरत गोगावले असतील किंवा दुसरे अलिबागचे आमदार आहेत त्यांच्याशी आपलं बोलणं झालं? भरतशेरांनी यांच्यावर बोलणं झालं, त्यांनाही कुठे त्यांना सूचना दिली नाही आहे आणि म्हणून ही मीटिंग अधिकृत आहे की त्यांच्या स्तरावर आढावा बैठक घेतली मला माहित नाही आहे। पण दिग्गजांची माहिती दिली अशीच मला माहिती दिली आहे की बाबा आम्ही त्या ठिकाणी गेलो, आम्हाला निमंत्रण होतं, वित्त विभागाची आढावा बैठक दादांनी बोलवली होती, पण ही मीटिंग बोलली असेल आणि आम्हाला बोललं नसेल त्या संदर्भात वरिष्ठ स्तरावर आम्ही निश्चित चर्चा करणार। तुमच्या पालकमंत्री पदासंदर्भात देखील काही निर्णय झालाय का? अजूनही जवळपास आता 2 आठवडे संपत आलेले आहेत, कुठल्याही प्रकारची चर्चा झालेली नाहीये। आपल्याला एकनाथ शिंदेच्या वतीने काही आश्वासन देण्यात आलंय का की शिवसेनेचाच पालकमंत्री होईल? कारण राष्ट्रवादी आणि शिवसेनेचा जो संघर्ष आहे मागच्या काळामध्ये ज्यावेळेस आदिती तटकरे पालकमंत्री होत्या तो देखील संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिलाय। आदरणीय शिंदे साहेबांशी आमच्या या संदर्भात सगळं बोलणं झालं। आमची रायगड वासियांची जी कैफियत आहे त्यांच्यासमोर आम्ही मांडले। मला असं वाटतं 1-2 दिवसामध्ये आपल्याला सुटेल, जेणेकरून त्यांना स्थगिती दिली आहे आणि आमची आग्रही मागणी आहे की बरेचसे सिनियर आहेत, बरेचशेच्या रूपाने आम्हाला पालकमंत्री मिळायला पाहिजे। ही तमाम सर्व राजकीय पक्षांची नेत्यांची इच्छा आहे, त्याच्यामुळे ते प्रोटोकॉल प्रमाणे आम्हाला मिळालं पाहिजे। आम्ही रायगडवासी आशावादी आहोत की येणाऱ्या 2 दिवसामध्ये आदरणीय शिंदे साहेब महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस अजितदादा या संदर्भात योग्य निर्णय घेतील
आणि रायगडला निश्चित न्याय देतील. रायगडचा विषय घेऊन तुम्ही आता एकनाथ शिंदेकडे जाणार आहात, त्यांच्याशी बातचीत करणार आहात, कारण थेट आता मीटिंग पार पडली जिल्हा वार्षिक नियोजनाची. नक्कीच आजच आम्ही या संदर्भातला शिंदे साहेबांशी चर्चा करणार. ही मीटिंग अधिकृत होती, अनधिकृत होती, आम्हाला का कळवलं नाही आहे, या सगळ्या गोष्टींचा आम्ही नक्की त्यांच्यासमोर मांडणार आम्ही विषय. धन्यवाद सर आमच्याशी बातचीत केल्याबद्दल. यामिनी. अगदी. तर निलेश, आपण बघतोय की त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आम्हाला तर बैठकीच्या विषयी काहीही माहिती नव्हती आणि एकूणच भरत गोगावले यांनाच पालकमंत्रीपद मिळावं रायगडचं